नमस्कार मित्रांनो, मी प्रेम खुडे. स्वागत आहे आपल्या प्रेम टेक मेथडमध्ये. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण 7 असे मोठे बदल झालेले आहेत. या योजनेमध्ये अर्जाची मुदत वाढ असेल, अविवाहित महिला, उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल दाखला, वयाची अट, जमिनीची अट या सर्वांचे काही बदल झालेले आहेत. जे बदल सर्वांना महिलांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर काय बदल झालेले आहेत मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच माझे असेच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. जास्त वेळ न घेता चला सुरू करूयात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो. पहिला जो नियम चेंज करण्यात आला आहे तो आहे, सदर योजनेत अर्ज करण्याची जी काही मुदत आहे ती दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती आणि या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1,500 म्हणजेच 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. तर हा मोठा बदल आहे. 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तर दुसरा बदल आहे, या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र होतं, म्हणजेच डोमिसाईल प्रमाणपत्र होतं आणि हे नमूद करण्यात आलं होतं. आता लाभार्थी महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, म्हणजेच डोमिसाईल प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे 4 असे डॉक्युमेंट देऊ शकता. पहिले जे आहे रेशन कार्ड, पिवळ्या किंवा केशरी रंगाचा, मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटर आयडी देऊ शकता, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC देऊ शकता, जन्माचा दाखला. या 4 पैकी तुम्ही कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे, म्हणजेच यापैकी एक देऊ शकता. आणि तिसरा जो नियम बदलण्यात आला आहे, म्हणजेच सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट सुद्धा वगळण्यात आलेली आहे. चौथा जो नियम आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे. आणि पाचवा जो बदल आहे खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे पहिलंच आहे जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. दावा जो आहे, 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर उत्पन्नाच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. आणि 7वा जो नियम आहे खूप महत्त्वपूर्ण आहे, मला तर वाटलं नव्हतं हे होईल. तर सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा हा लाभ घेण्यात येणार आहे. तर असे काही बदल झालेले आहेत. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजेच इतर महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत मोठे बदल झालेले आहेत त्याबद्दलची त्यांना सुद्धा माहिती मिळेल. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कसा करायचा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.